नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मागच्या वेळेला आपण मूग डाळीचे आणि मिश्र डाळीचे सांडगे कसे बनवायचे हे पाहिलं होतं. तर आता आपण त्याच सांडग्यापासून सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया. इथे कढईमध्ये तेल गरम केले आहे. तेल छान गरम झाले की मीडियम गॅसवरती आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे सांडगे छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि बाजूला काढून घ्यायचे आहेत. हे असे फ्राय केलेले सांडगे असे साईड डिश म्हणून सुद्धा खूप अप्रतिम लागतात. आता त्याच तेलामध्ये मी 2 मोठे कांदे मीडियम बारीक चिरलेले टाकते. कांदा हलकासा आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये टाकते 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले. त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकूया लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ. सगळं व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे टोमॅटो छान मऊसूत शिजतो. आता ह्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर. कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्यामुळे चव खूप छान लागते. व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर जे फ्राय केलेले सांडगे ते टाकायचे. मिक्स करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि तयार आहे आपली सांडग्याची भाजी.